नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात द.स. काकडे यांची कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला ऐकूयात द.स. काकडे लिखित केळीचे सुकले बाग, भाग पहिला. दसरा गेला, दिवाळीचे वेध लागले होते. शेतातल्या बाजरी जोंधळ्याच्या वेटाळण्या संपत आल्या होत्या. माझ्या 7 एकर रानातलं बाजरी जोंधळ्याचं पीक वेटाळणी वाचून राहिलेलं होतं. 4 दिवसात बाजरी जोंधळा वेटाळला नाही, कापणी केली नाही तर चांगलं पीक खळ्यात दाण्यांची रास टाकणार नव्हतं. देवानं दिलं पण कर्मानं नेलं अशी गत होणार होती. बाकी रानातल्या वेटाळण्या आटोपत आल्यानं त्या रानातली पाखरं वेटाळणी न झालेल्या रानातल्या पिकांवर टोळधाडीत तुटून पडणार होती. दाण्यांचे डोळे कणसातनं टिपणार होती. कणसांच्या पार मोकळ्या पिशा करणार होती. डोळे काढलेल्या मुखड्यागत कणसं भयाण भेसूर दिसणार होती. मग हताशपणे त्यांच्याकडे पाहणं पण जमणार नव्हतं. त्यात आभाळ पाठीवर घेऊन हिंडणारे भिल्ल, रामोशी, फासेपारदी, लमाण, ठाकरं रातच्याला वेटाळणी वाचून मागे राहिलेल्या 7 एकरातल्या बाजरी जोंधळ्याच्या कणसांची मुंडी पिरगाळून त्यांचं शिरकाण करणार होती. 7 एकरातली बाजरी जोंधळ्याची मग ती ताटं कणसं नसल्यानं फार बुच्ची बुच्ची दिसणार होती. माझ्या 7 एकर रानातल्या बाजरी जोंधळ्याच्या पिकाच्या वेटाळणीची मला चांगलीच रीस लागावी म्हणून झुंबरनं मला एका आठवड्यात एका पाठोपाठ 3 पत्रं पाठवली होती. वेटाळणी बिगीनं केली नाही तर पिकांची काय अवस्था होईल हे सुद्धा तिने पत्रातनं लिहिलेलं होतं. पण त्यावेळी मी एका TV सिरियलच्या लेखनात गुंतलो होतो. एका सिनेमासाठी माझ्या कथेवर पटकथा आणि संवादाचं कामही माझ्याकडे होतं. सिनेमाचं काम तसं लगेच अर्जंट नव्हतं, पण TV सिरियलचं लेखन पुढे ढकलणं शक्य नव्हतं. कारण ती सिरियल माझ्या नेहमीच्या सिने प्रोड्युसरची होती. त्यात त्यांनी बराच पैसा खर्च केला होता. लेखक म्हणून त्यांनी मला काही रॉयल्टीसुद्धा अदा केलेली होती. कथा कादंबरी लेखनासाठी मी बसलो की जागचा 4-4 तास उठत नाही. सिगरेट, पान, तंबाखू, चहा किंवा साधं सुपारीचं खांडही मला लेखन करताना लागत नाही. TV सिरियल, सिनेमा कथा, पटकथा, संवाद लिहिताना तर त्या वेगळ्या जगातल्या माणसांशी संपर्क येऊनही मी तसा कोरडाच राहिलो आहे. त्यांच्या पार्ट्यांमध्ये सामील होऊनही मला कधी मद्याचं व्यसन लागलेलं नाही. मुळातला मी ग्रामीण कथा कादंबरीकार. गावाकडचं जीवन मुंबईत राहूनही जगणारा माणूस. त्यामुळे माझे पाय नेहमीच जमिनीवर. अंतराळात तरंगणं मला माहीतच नाही. स्वभावही शांत, त्यामुळे रागावणं चिडणं माहीत नाही. त्यामुळे गावाकडनं 7 एकराच्या बाजरी जोंधळ्याच्या वेटाळणीबाबतची झुंबरची अर्जंट पत्र येऊनसुद्धा मी TV सिरियल लेखनात गुंतलो. लेखन चालू असताना इतर विषय माझ्या डोक्यातच येत नाहीत. माझं एक तत्व आहे किंवा स्वभाव आहे म्हणा. मी जेवायला बसलो की माझ्या डोक्यात फक्त जेवणाचाच विचार असतो. झोपण्यासाठी डोकं टेकवलं की फक्त झोप. त्यामुळे मी कोणतंही मनन चिंतन न करताही गाढ झोपी जातो. रस्त्यानं चाललो तरी चालणं हेच मला माहिती. त्यामुळे मी वेळेवर जातो. विलंब नाही. TV सिरियलचं लेखन मी 5 दिवसात संपवलं. प्रोड्युसर दिग्दर्शकांना मी फोन करून तशी कल्पना दिली की तुम्हाला हव्या असलेल्या सर्व सीनचं लेखन तयार आहे. तुम्हाला आता माझी गरज राहणार नाही. मला गावी जाणं महत्त्वाचं आहे. प्रोड्युसरनं दिग्दर्शकाला शिवाजी पार्कला माझ्या घरी पाठवलं. TV सिरियलचं लेखन दिग्दर्शकानं लगेच आपल्या अनुभवी नजरेखाली घातलं. सर्व कसं त्याला हवं तसं होतं. खुश झाला. तोंडात पान टाकत म्हणाला, दत्ता बाबूजी मान लिया. मिस्टर शर्मा, तुम्ही आमची मराठी सिरियल डायरेक्ट करताय तेव्हा मराठीत बोला की. मी त्याला म्हणालो,
मराठी तो बोलू. अच्छा तो बहुत खूप ऐसा चलेंगा. डायरेक्टर शर्माच्या बोलण्यात त्याची ही ढब हमेशाची. प्रयत्न करूनही मराठी बोलताना त्याची बोलीभाषा त्याच्या वाणीत नाचायची. पण मराठी सिनेमा असो, टी व्ही सिरियल असो, त्याचं डायरेक्शन अस्सल असायचं. हा दिग्दर्शक हिंदी भाषिक आहे असं वाटायचंही नाही. मराठी संवाद कसे फेकायचे हे तो मराठी हिरो हिरोईनला सहजपणे सांगायचा. तेव्हा माझ्यासारखा मराठी लेखकसुद्धा चकित व्हायचा. मराठीशिवाय शर्मानं गुजराती आणि भोजपुरी भाषेतल्या पिक्चर्सचं डायरेक्शन केलं होतं, हे त्याचं विशेष. दत्ता बाबूजी गावी जात आहे, कोई खास बात है? हां, खेती का काम है. हां, मग गेलोच पाहिजे. त्यात तुम्ही ग्रामीण कथा कादंबरीकार. चांगली एखादी फक्कड कथा मिळते का बघा तुमच्या कादंबरीला. विषय चांगला मिळाला तर मी स्वतः त्याच्यावर पिक्चर काढीन, ये प्रॉमिस आहे मेरा. शर्माजी, मी गावी गेलो ना की तिथे कथा कादंबरीचे विषय सहजपणे मिळतात. तिथे सगळं ओपन स्टेज. मुंबईसारखं तिथे बंदिस्त स्टेज नाही. तिथली पात्र जे जीर्ण जगतात ते जिवंत जगतात. आपल्यासारख्या शहरी बाबूंचा नाटकीपणा तिथे नाही. दिग्दर्शकानं माझ्या बोलण्यावर माझे हात हातात घेतले. त्याचा चेहरा चांगलाच फुलला. मग माझा निरोप घेऊन गेला. जाताना त्याने टी व्ही सिरियलचं लेखन नेलं. आता मी गावी जाण्यासाठी मोकळा झालो. तसा मी सडाफटिंग माणूस. ना आई, ना बाप, ना भाऊ, ना बहीण. एकटाच जीव. त्यात लग्न पण नाही. त्यामुळे माझ्याविषयी नको ते गैरसमजही फार. गावी जाण्यासाठी मारुती बाहेर काढली. पुणे जिल्ह्यातलं जुन्नर तालुक्यातलं पिंपळवंडी माझं गाव. कुकडी धरणापासून 5 किलोमीटर अंतरावर गावचं ठिकाण. गावाला जायचं म्हणजे व्हाया कल्याण. कल्याण नगर हा नवा राजमार्ग झाल्यानं मुंबईवरनं मला गावी जाणं फार सोपं. माळशेज घाट पार केला की ठाणे जिल्ह्याची हद्द मागे पडते आणि पुणे जिल्हा सुरू होतो. पूर्वी मी मुंबई पुणे मार्गानं गावी जायचा. पुण्याला गेलं की पुणे नाशिक मार्ग धरायला लागायचा. त्यात 6 तासांचा शीण व्हायचा. माळशेज घाट झाला आणि माझे 2 तास वाचले. 4 तासात गावी. आनंद. बाबूजी आला. झुंबरच्या कौलारू घरापुढे माझी गाडी उभी राहताच तिने मला हात जोडत म्हटलं, अगं तू अर्जंट अशी पाठोपाठ 4 पत्र टाकलीस, यायला नको? तू हुकूम करावा आणि मी. बाबूजी, ती चपापली. का चाचरलीस का? मी कोण हुकूम करणारी? अगं माझी 7 एकर जमीन तू अर्धलीनं करतेस. सगळं पीक तूच काढतेस. 7 एकरात 3 ऋतूत कोण असतं? या मातीत जास्त पाय कोणाचा असतो? या मातीतल्या पिकांवर मायेचा हात कोणाचा फिरतो? बोल की झुंबर. आता तुम्ही पुस्तकं लिहिणार, मला थोडंच बोलू देणार तुम्ही? बरं, घरात काही कॉफी पाणी? झुंबर लगबगीनं घरात गेली आणि स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून तिने माझ्या हातावर ठेवला. घागरीतलं पाणी होतं. हाताला तांब्या थंडगार वाटला. तांब्या वर करून पाणी प्यायलो. तांब्या खाली झाल्यावर झुंबरनं घेतला. बाबूजी, पाणी झालं, चायचं नंतर. नंतर म्हणजे? परिस्थितीच तशी आहे शिवारात. पत्रात समजा लिवलंय. अगं पण 7 एकरातलं बाजरी जोंधळ्याचं पीक बघा व्याटाळणी वाचून चाललंय. पोटापेक्षा पिकाची काळजी घेणारी ती तरुण पोर. मला तिचं बोलणं टाळता नाही आलं. मी तिच्यासोबत लगेच 7 एकरात निघालो. पिंपळवंडी उंब्रज रोडला लागून माझं फार्म हाऊस. फार्म हाऊसला लागूनच बाजूला मी झुंबरसाठी चांगलं कौलारू घर बांधून दिलेलं. 7 एकर जमीन पण तशी बाजूलाच. लांब कुठे जायचं नव्हतंच. पण त्या साऱ्या रानाला बांधानं तरी फेरी मारायला हवी होती. आम्ही दोघं निघालो. माझ्या पुढे ती, मी तिच्या मागणं. चालता चालता ती बाजूच्या रानातल्या वेटाळणीची माहिती देत होती. शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांकडे माणूसबळ असतं. वेटाळणीसाठी ते जोड्या घेत नाहीत किंवा लमसम मजुरी ठरवून वेटाळणी देत नाहीत. खरा शेतकरी स्वतःच घरी पिकांची वेटाळणी करतो. मजुरीत उगाच पैसे घालत नाही. उभं पीक वेटाळणीनं आडवं पाडायचं तर तो योग्य वेळी ते काम सुरू करतो.
बांधावरून चालताना साऱ्या शिवारभर वेटाळण्या आटोपलेल्या दिसत होत्या. काही ठिकाणी जोंधळा बाजरीच्या आळाशा पडल्या होत्या. काही ठिकाणी जोंधळा बाजरीच्या पेंढ्या बांधलेल्या होत्या. या पेंढ्या चांगल्या हुडकून वाळायला हव्यात. त्यांचे दाणे उबायला नकोत म्हणून अश्विनीच्या उन्हात पेंढ्यांचे घोडे उभे केले होते. एकेका घोड्याला 2-2 पाचुंदे होते. आगाध वेटळणी झालेल्यांच्या जोंधळा बाजरी पिकाची कडेचुळं आणि सुळ्या उभ्या होत्या. सुड्या कोचुळाला लागून त्यांची खळ्याची तयारी चालली होती. माझ्या 7 एकरातली जोंधळा बाजरी तशीच कशीबशी उभी होती. जागजागी ती वाळून कोळ झाली होती. वेटाळणी करताना एका हाताची मूठ आणि दुसऱ्या हातातला विळा ताटावर पडताना फार जपावं लागणार होतं. जीव गेलेल्या ताटावरचं भरल्या दाण्याच्या कणसाचं डोकं कलंडून खाली पडणार होतं. बाबूजी, पाहिली का आपला जोंधळा बाजरी? समद्या शिवारात या कणसांची बरोबरी करणारं एक बी पीक नाही बघा. वेटाळणी करताना पायाखाली कणीस आलं तर त्यातलं दाणं मातीत मिसळणार, हाती येणार नाही ते. अगं त्यात काय एवढं? दाणं आपल्याच काळी आईच्या पदरात पडेल, दुसरं काय. बाबूजी, तुम्ही लेखक माणूस, असलं बोलणं तुमच्या पुस्तकातल्या माणसाच्या तोंडी बरं आहे, पण आम्हासारख्या गरीब माणसाच्या तोंडी असली वाक्य येणार नाहीत. आम्हाला पोटाला दाणं पाहिजेत. आम्ही मातीच्या पदरात पडलेलं बी दाणं खाऊ, दाणं नसलं तर पोटासाठी माती बी खाऊ. तिचं बोलणं तसं मनाला स्पर्श करणारं होतं, भुकेची किंमत सांगणारं होतं. बाबूजी, किती पत्र धाडली मी. हो, मिळाली की सगळी. पहिल्याच पत्राला गाडी घेऊन आला असता तर आपल्या ह्या पिकाची अशी कंडिशन झाली नसती. अहो, हे धान्याचं पीक म्हणजे शेतकऱ्याच्या वारसाची बेगमी. वावरातलं पीक म्हणजे शेतकऱ्याचं लेकरू, तो त्याला नीट सांभाळतो. हे लेकरू हातातोंडाशी आलं असताना त्याची अशी आबाळ केली तर काय होतं? मातीत मिळतं. अशाच जा अचानक पावसाच्या अंगात आलं तर काय होईन? समद्या पिकाचा तो झाडा घेईन. मग ओल्या मातीत पडलेल्या कणसाच्या दाण्याला हिरवं कोंब फुटतील, हातातलं समद पीक जाईन. हो, झुंबर काळजाच्या देठापासनं बोलत होती. मला TV सिरियलचं लेखन महत्त्वाचं होतं. मी लेखक म्हणून मला लेखन महत्त्वाचं, ती शेतकरी म्हणून तिला पीक महत्त्वाचं. जो तो आपल्या व्यवसायाला महत्त्वाचं मानतो, कारण शेवटी जो तो आपल्या व्यवसायावर पोट भरतो, जमेल तसं जगण्याचा प्रयत्न करतो. बाबूजी, तुम्ही शेतकरी बी आणि लेखक बी, पण तुमचं पोट नुसते या 7 एकर जमिनीच्या अर्धलीनं येणाऱ्या पिकाव नाही. माझं पोट मात्र. तुझा कुंकवाचा धनी कुठे गेलाय? मी तिचं बोलणं तोडण्यासाठी म्हटलो. कुंकवाचा धनी? माझ्या तोंडून तिच्या कपाळाच्या कुंकवाच्या धन्याचा विषय निघताच तिच्या चेहऱ्याचा सगळा रंगच उडाला. कपाळाला तिने टेकवलेली लाल टिकली उडाली, खाली मातीत पडली. क्षणभर तिचं कपाळ उघडं पडलं. कपाळावर गोंदलेली तुळस आपला हिरवेपणा स्पष्टपणे दाखवून बसली. झुंबर गडबडली. तिच्या कुंकवाची मी उठाठेव केली होती. मी गावात पाठवलंय त्यांना. गावात? गावात म्हणजे गावाबाहेरच्या माळावर. तिथं घिसाड्याचं पाल पडलंय. घिसाडी विळ शेवटतो, त्यांना चांगली धारबी लावून देतो. आपलं 10 विळं दिलं जोंधळा बाजरीची वेटाळणी करायला. तुम्ही आता गडी माणसं कराल, त्या गाड्यांना चांगलं धारदार विळं दिलं की ते काम चांगलं करतील ना. वेटाळणी आली की गावाच्या वेशी बाहेर किंवा गावच्या माळावर घिसाडी पाळ टाकायचा. त्याच्या 2-3 म्हशी असायच्या. काळ्या कभिन्न घिसाड्याची म्हशीसारखीच काळी बायको असायची. घिसाड्याची जवान पोर भाता हलवायला असायची. विस्तवातून लालजर्द लोखंड पकडीनं ऐरणीवर घिसाडी ठेवायचा. मग घिसाड्याची आडदांड बायको हातात घण घेऊन लालजर्द लोखंडावर हाणायची. घिसाडी मग त्या लालजर्द लोखंडाला कुऱ्हाडीचा, वेळ्याचा, कोयत्याचा हवा तो आकार द्यायचा. लोकांची ऑर्डर पूर्ण करायचा. घिसाड्याकडे मोटरचं पाटं असायचं. पाट्याचं लोखंड कुठलंही हत्यार बनवायला चांगलं. मोटारच्या गॅरेजवाल्याशी घिसाड्याचे लागेबांधे असायचे.
घिसाड्याला तो लोखंडाचे पाटे पुरवायचा. गॅरेजवाल्याकडे मोटारीचं भंगार पडायचं, त्यात बरेच पाटे असायचे. तुझा संसार कसा चाललाय झुंबर? मी तिला विचारलं. तुम्ही घराकडं चला, तुम्हाला कापी नाही दिली मी. तिने माझं बोलणं बरोबर कातरलं. तिच्या संसाराचं ती बोलायला तयार नव्हती. मी माझ्या फार्म हाऊस पुढे माझी मारुती गाडी उभी केली होती. झुंबरनं माझ्या हातात फार्म हाऊसची चावी दिली आणि म्हणाली, 8 दिवस तुमचं फार्म हाऊस साफ करून ठेवलंय. आज याल, उद्या याल, असं करता करता आजचा दिवस उजाडला बाबूजी. घर साफसूफ करून ठेवलंय, कापी झाली का घेऊन येते. ती बोलली आणि ती तिच्या घरात गेली. मी माझ्या फार्म हाऊसमध्ये आलो. माझे आईबाप लहानपणीच गेले. वडिलोपार्जित 7 एकर जमीन होती. झुंबरचा बाप साबाजी माझी 7 एकर जमीन अर्धलीनं करत होता. त्यांनीच माझी जमीन सांभाळली. त्याला 7 मुली. त्यांच्याबरोबरच मीही वाढलो. मी मॅट्रिकला होतो तेव्हा त्यांच्या पहिल्या एका पाठोपाठच्या 3 मुली बऱ्याच मोठ्या झाल्या. त्या लग्नाला आल्या होत्या. पोटी पोरी असणं म्हणजे जवळच्या सर्वच पुंजीचा झाडा देणं. त्याच्या वंशाला देवानं दिवा दिला असता तर काय झालं असतं? देवानं त्याला दिल्या 7 पणत्या. पहिल्या 3ही मुलींची लग्न झुंबरच्या बापानं व्यवस्थित केली. 7 एकरची अर्धली तशी त्याच्या फायद्याची होती. त्याला मी अर्धलीपेक्षा जास्त हिस्सा देत होतो. त्यामुळे त्याला धान्य विकत घ्यावं लागत नव्हतं. बाजरी जोंधळा निघाला की दिवाळीत गहू हरभरा पेरला जायचा, ती सुद्धा पिकं निघायची. शिवाय माठ, हुलगा, तूर, उडीद, चवळी, वाल ही कडधान्य असायची. भुईमुग शेंगांची चांगली 20 पोती तरी निघायची. मी तालुक्याला कॉलेजला जायला लागलो तेव्हा मला कथा कादंबरी वाचनाचं वेड लागलं. तहान भूक हरपून मी ती पुस्तकं 7 एकर जमिनीतल्या गोड्या आंब्याला पाठ टेकून वाचायला लागलो. त्यात मग कॉलेजच्या हस्तलेखनासाठी कथा लिहायला लागलो. मी चांगला लेखक होईन हा अभिमान मराठीच्या सरांनी माझ्यात जागवला. मग काय, वाचन आणि लेखन मी करायला लागलो. कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला असताना माझ्या कथा महाराष्ट्रातल्या नामांकित अशा साप्ताहिक आणि मासिकातनं यायला लागल्या. कथालेखनाची रॉयल्टी पण मिळते हे समजल्यावर मग काय, नाव आणि पैसा देणारा लेखन व्यवसाय स्वीकारायचा हे खूळ लहानपणीच माझ्या डोक्यात घट्ट बसलं. मी तालुक्याला कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला असताना पुण्याच्या प्रकाशकांनी माझा कथासंग्रह प्रकाशित केला आणि मी कादंबरी लेखनाला लागलो. महाशय, तुमचा कथासंग्रह मुंबईच्या प्रकाशकांनी छापला असता तर नाव मिळालं असतं, मराठीचे प्रोफेसर म्हणाले. पण मला आता आपल्या तालुक्यातले लोक ओळखतात की लेखक म्हणून. तालुक्यातल्या लोकांपेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांनी तुला लेखक म्हणून ओळखायला हवं आहे. त्यासाठी कथा कादंबरीला मुंबईचा प्रकाशक बघायचा. मुंबईत काय एवढं? कलावंतांना नाव मिळवायचं असेल तर मुंबईसारखं शहर हवं. सिनेमा, नाटक सगळं मुंबईत. का? सगळे नट, नट्या, लेखक कुठे राहतात? सगळे यशस्वी कलाकार मुंबईतले. मराठीच्या प्राध्यापकाचा माझ्यावर चांगला जोर होता. त्यांनी मला मुंबईचा रस्ता धरायला सांगितलं. माझ्याजवळ पैसा होता, माझा मीच मालक होतो. तालुक्याच्या कॉलेज हॉस्टेलमध्ये राहतो. मी तालुक्याला एका ब्राह्मण कुटुंबात जेवणाची सोय केली होती. त्यामुळे माझं शिक्षण व्यवस्थित चाललेलं होतं. 7 एकर जमीन चांगली कसली जात होती. साबाजीमुळे ती कधी पडीक पडायची शक्यता नव्हती, त्यामुळे मला चिंता नव्हती. माझी 7 एकर जमीन जिराईत होती, ती सगळी बागाईत करावी असं मला वाटायचं. 7 एकर जमिनीचे 4 प्लॉट पाडले होते. महसूल खात्याचं काम ते. बंडिंग करून मोठमोठे बांध त्यांनी घातले होते. उद्देश जमिनीची धूप होऊ नये, पाणी जमिनीतच मुरावं. पाणी अडवा, पाणी जिरवा ही त्यांचीच पद्धत. माझ्या 7 एकरातल्या एका तुकड्यात विहीर होती. तिच्या कडेला उंबराचं झाड होतं. विहिरीला पाणी पावसाळ्यात असायचं, पाणी बादलीनं ओढण्या इतकं. विहिरीवर मोड धरणं किंवा डिझेल इंजिन टाकणं हे काही खरं नव्हतं, म्हणजे सारं फुकट होतं. दिवाळी संपली की विहिरीतलं पाणी संपायचं. नुसत्या बादलीनं पाणी ओढून जर दिवाळीनंतर विहीर आटत होती तर तिचा शेतीला काही उपयोग नव्हता. हे स्पष्ट झाल्यामुळे मी ती विहीरच गाडून टाकली.
उगाचच विहीर नावाला बट्टा कशाला? त्याऐवजी त्या विहिरीच्या जागेवर पिकं घेणं उत्तम. झुंबरचा बाप साबाजी कष्टाळू होता, त्याचा मी चांगलाच उपयोग करून घेतला होता. त्याच्यावर मी सगळी शेती सोपवली होती. त्यात हवं ते पीक घ्यावं, त्याला मी हवा तेवढा खर्चही देत होतो. बैल, गाई, म्हशी, शेळ्या घेऊन दिल्या. घरात दूध दुभतं असावं, शेतीला गुराढोराचं शेणमूत पडावं, शेतीतलं पीक चांगलं यावं, ही माझी इच्छा. मला एकट्यालाच असं किती लागणार होतं? त्यामुळे मी बराच पैसा झुंबरच्या बापाच्या संसारासाठी खर्च करत होतो. तो पण मला मानत होता. प्रामाणिकपणानं तो शेती करत होता. झुंबरच्या बापाला 7 पोरी. त्यातल्या पहिल्या 4 पोरींची लग्न झाली होती. 3 पोरी बाकी होत्या लग्नाच्या. त्या 3 पैकी पहिल्या 2 7वीपर्यंत शिकल्या, पुढे शिकेनात. त्यांना शेतीच बरी वाटे. तिथे डोक्याचं काम नव्हतं. बापालाही बरं वाटलं. तेवढ्याच त्या 2 पोरी हाताखाली कामाला आल्या. लास्ट नंबरची झुंबर शाळेला बरी होती. तरी पण तिचा बाप साबाजीला वाटे हिनीही शाळा सोडली तर बरी. पहिल्या 3 मुलीच झाल्या तेव्हा झुंबरच्या बापानं दुसरं लग्न करावं हा विचार चालवला होता. त्याच्या बायकोला ते कळलं तेव्हा तिने डोक्यात राग घातली. मी काही वांज नाही आहे, तिने त्याला बाजावलं. आता मला 3 मुली आहेत, 4थ्या वेळी मुलगा कशावरनं होणार नाही असंही तिने त्याला विचारलं. त्याला त्यावर बोलायला तोंड नव्हतं. पण 4थ्या वेळी ही मुलगी झाली, पुन्हा दोघांचं भांडण. या भांडणानं मग रोज घर गाजायला लागलं. या भांडणाचा शेवट 7वी झुंबर होण्यात झाला. झुंबर झाल्यानंतर तिच्या बापानं आपले स्वतःचे कान पकडले. आपल्याच नशिबात मुलगा नाही तर बायकोला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे, असा शहाणपणाचा विचार मग त्यानं बायको ठकीला सांगितला. मुलाचा मग दोघांनीही नाद सोडला. आपल्या 7 मुलींचं आता कसं चांगलं वाईट करायचं ते बघणं त्या दोघांनाही महत्त्वाचं वाटायला लागलं होतं. त्या सगळ्या बहिणी झुंबर वेगळीच होती. ती गोरी पान होती. तिचे केस चॉकलेटी रंगाचे होते. डोळेसुद्धा काहीसे पिंगट होते. अभ्यासात ती हुशार होती. मी तालुक्यावरनं नाताळ, उन्हाळ्यासारख्या सुट्टीत आलो किंवा मध्ये एखादी सुट्टी पडली की 7 एकर जमिनीतल्या माझ्या घरात राहायला जायचो. त्यावेळी त्या घराची झाडलोट तीच करायची. विहिरीवरून स्वच्छ पाण्याची घागर भरून आणायची. माझ्या घराला लागून तिच्या बापाला मी झोपडं बांधायला परवानगी दिली होती. त्यामुळे झोपड्यातच चुलीवर पाण्याचा हंडा तापला की ती ते गरम पाणी माझ्या घरातल्या न्हाणीतल्या बादलीत आणून ओतायची. माझ्यासाठी खास स्वयंपाक व्हायचा. मला पहिल्यापासूनच चपाती, वरण, भात आणि पातळ कालवण लागायचं. पालेभाजीशिवाय मला जमायचंच नाही. माझ्या घरात स्वयंपाकघर होतं. त्यात सगळी स्वयंपाकाची भांडी होती. माझ्या घरात झुंबर स्वयंपाक करायची. मला तिच्या हातचा स्वयंपाक खूप आवडायचा. झुंबर 7वीला गेली तेव्हा बापानं तिला 7 एकरातल्या कामासाठी घरी ठेवायचं ठरवलं, पण मीच मनाई केली. मी तिच्या बापाला सांगितलं, साबाजी, झुंबरचं शिक्षण मी करणार, मी तिला खूप शिकवणार आहे. मालक? तिच्या बापाच्या शब्दात आश्चर्य होतं. हो, अरे तू कधी पोरीचं प्रगती पुस्तक बघितलंस का? प्रगती पुस्तक? ते काय असतं आणखी? तू प्रत्येक महिन्याला तिच्या प्रगती पुस्तकावर अंगठा मारतोस का नाही? पेनची शाई वापरतोस ना अंगठ्यासाठी? हा, अंगठा मारतो, पण ते काय असतं मला काय माहिती हो. झुंबरच्या बापाला त्या बाबतीत दोष देऊन काय उपयोग होता? अडाणी जीव तो. हे बघ, झुंबर 7वी होणार, पास होऊन हायस्कूलला जाणार, ती मॅट्रिक होणार, पुढे ती कॉलेजला जाणार. मी त्याला माझ्या मनातल्या विषयीची इच्छा सांगितली. काय म्हणतोय? झुंबर एवढी शिकणार झुंबर? पर पैसा? अरे बोललो ना, तिच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च मी करणार. तुम्ही समजा खर्च स्वासणार? हो. ती पुढे कॉलेजला मोठ्या पोरांना शिकवणार, म्हणजे मी तिला कॉलेजची मास्तरीण करणार. माझ्या घरात ते बोलणं आम्हा दोघात चाललं होतं. झुंबर स्वयंपाकघरात उभं राहून ते ऐकत होती. झुंबरच्या 5 आणि 6 नंबरच्या दोन्ही बहिणी बाहेरच्या अंगणात उभं राहून कानोशावर होत्या. त्या एकमेकींच्या कानाला लागल्या, दबक्या आवाजात बोलायला लागल्या, मध्येच खुसखुसायला लागल्या. झुंबरच्या 5 आणि 6 नंबरच्या दोन्ही बहिणी नात्या धुत्या होत्या.
त्या शाळेतनं काढून शेतातल्या कामाला सुद्धा लागल्या होत्या. त्यांच्या आधीच्या बहिणींची लग्न वयाच्या मानानं लवकर झालेली होती. त्या मानानं ह्या दोघींची लग्न लांबली होती. सरकारी नियमाप्रमाणे मुलाचं वय 21 केलं काय आणि मुलीचं 18 वय लग्नासाठी योग्य ठरवलं काय? खेडेगावात सरकारी नियमाप्रमाणे लग्न होतच नाही, ती घरातल्या माणसांच्या इच्छेप्रमाणे होत असतात. 50% जास्त लग्न अल्पवयाच्या मुलामुलींची केली जातात. झुंबरच्या 5 आणि 6 नंबरच्या बहिणींना लग्न व्हावंसं वाटत होतं. पण पहिल्याच मुलींच्या लग्नानं त्यांचा बाप साबाजी चांगलाच खर्चात अडकला होता. माझ्या परीनं मीही त्याला मदत केली होती, पण त्याला गावाकडच्या माणसांनी चांगला कापला होता. मला न सांगता त्यांनी गावातल्या सावकारी करणाऱ्या धोंडू शेलारकडनं व्याजानं पैसे उचलले होते. बायकोच्या अंगावर जे काही 1-2 डाग होते तेही त्यांनी मोडले होते. तिन्ही मुलीच्या नवऱ्यांना खुश करण्याचं त्यानं कारण नसताना उगाचच आटापिटा केला होता. त्याबाबत मी त्याला झापलं तर तो गोळमाट हसला फक्त. मुलीकडची माणसं पण लबाड असतात. मऊ लागलं की कोपरानं खोदण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यात गाडण्याचाही प्रयत्न करतात. झुंबरच्या 1, 2, 3, 4 नंबरच्या लग्न झालेल्या बहिणींवर आणि त्यांच्या त्या माणसांवर मी ओरडलो होतो. ज्या माणसाला 1 सोडून 7 मुली आहेत अशा माणसाला आपण सावरून घ्यायचं का त्याला पार फाशी द्यायचं, हा सवाल मी त्यांना केला होता. इथून पुढे त्याच्याकडे कोणी कुठलाही हट्ट धरला तर मी त्याला कोणालाही फुटकी कवडी देऊ देणार नाही असा इशाराही दिला. माझ्या त्या बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. पहिल्या 4 मुलींच्या लग्नाचा खर्च मिटवता मिटवता तो बराच थकला होता. त्यानंतर 2-3 वर्ष गेली होती, त्यामुळे 5-6 नंबरच्या मुलींची लग्न लांबली होती. तसं त्यांच्या लग्नाचं वय काही झालेलं नव्हतं, पण त्यांच्या आधीच्या बहिणींचं लग्न लवकर झालं होतं आणि त्यांच्या तुलनेनं आपलं लग्न लांबलं म्हणून त्या दोघी नेहमीच धुसफुसत होत्या. त्यात त्यांना 7 एकरामध्ये रोज काम करावं लागत होतं. बापा घरी असं फुकट मारण्यापेक्षा आपण आपल्या नवऱ्याच्या घरी कष्ट केलेले काय वाईट असा मूर्खपणाचा विचार त्यांच्या बोलण्यात असायचा. मी घरात असलो की झुंबरच्या घरात आया-बाया यायच्या. त्यांचं बोलणं मला स्पष्ट ऐकू यायचं. आता कधी 5-6 नंबरच्या पोरीची लग्न करता साबाजी दादा? झुंबरच्या बापाला विचारणा व्हायची. बायकांना लग्नाचा विषय फार आवडीचा. करू की, पोरी अजून लहान आहेत. तो आपली परिस्थिती किती बिकट आहे हे सांगण्याऐवजी त्यांना पटणारं कारण द्यायचा प्रयत्न करायचा. पण पोरी तर जाणत्या दिसत्यात. लगीन झालं तर पोरींना वारसात लेकरं होतीन, लेकूरवाळ्या होतीन, पोरी अंगा खांद्यावर पोरं खेळवतीन. मला ते बोलणं सहन व्हायचं नाही. मी उठायचो. माझ्या घराच्या अंगणात येऊन मी त्या बायकांना आवाज द्यायचो, हे बघा तुम्ही आल्या तशा चालत्याव्या. पण आम्ही काय वाईट बोलतोय का? त्यातली एखादी बाहेर येऊन मलाच उलट विचारायची, शहाणपणा दाखवायची. 15-16 वयाच्या मुलींना तुम्ही लेकूरवाळ्या करायला निघालात हे चांगलं आहे? लवकर पोरं झाली म्हणजे ह्या तरुण पोरी पुढं नातवंड पतवंड बघणार नाहीत का? हा त्यातल्या दुसरीचा, मग मला समजदारीचा सवाल. माझ्या बुद्धिवादी मनाला त्यांची मतं पटायची नाहीत. पण त्यांचं जग हे सगळं पोराबाळांचं, शेतीवाडीचं, गाई म्हशीचं. त्यांचं कुठल्याही पुस्तकाचं वाचन नव्हतं, चांगल्या पुस्तकाचं ऐकणंही नव्हतं. या महिलांना जागृत करायला हवं. असो, झुंबरच्या बापाची परिस्थिती 5 आणि 6 नंबरच्या पोरींची लग्न लगेच करण्याची नव्हती. तो ती लग्न सबुरीनंच करणार होता आणि मलाही तेच हवं होतं. पण पोरींचा हिरो मामा मध्येच उपटला. त्याला मी तसा अधूनमधून झुंबरच्या घरात येताना बघत होतो. झुंबरचा बाप त्याच्याशी जास्त बोलताना कधी दिसत नव्हता. उलट तो मामा आला की झुंबरचा बाप साबाजी माझ्याजवळ यायचा. त्यावेळी मी अभ्यासात किंवा एखाद्या चांगल्या कादंबरीच्या वाचनात असायचो. त्यात मला लेखनाचं वेड लागलेलं. मी माझ्यातच गुंतलेला असे. मला एकांत हवा असायचा. मालक, मी तुमच्याजवळ बसलो तर चालेल का? तो गरीब चेहऱ्यानं बोलायचा. 7 पोरींचा तो बाप असा गरीब शब्दात बोलला की मलाच कसं तरी व्हायचं. मी माझ्या हातातलं लेखनाचं साहित्य किंवा वाचनाचं पुस्तक बाजूला ठेवायचो. त्याच्याकडे बघत म्हणायचो, अरे बस की, घर तुझंच आहे. तुम्ही मला 7 एकर कष्टाला दिलं.
तुमच्या घराशेजारी झोपडं बांधाय दिलं. आता तुम्ही म्हणता हे घर बी तुझंच, तुम्हाला काय ठेवतं का नाही? अरे साबाजी, हे सगळं तुझंच आहे आणि मला तरी कोण आहे रे? उद्या लगीन झालं म्हणजे घराला मालकीन येईन की. अरे मी लग्न लवकर नाही करणार आहे. उशिरा नका वहिना, लगीन करणारे हे काय कमी आहे का? तेव्हा तरी या घराला मालकीन येणारच का नाही? या 7 एकरात जोंधळा बाजरी पिकवणं बंद करावं असं वाटतंय. म्हणजे शेती पडीक ठेवायची होय? कुकडी येडगावला धरण बांधायचं काम चालू होतं, ते संपलं की कॅनॉलला पाणी सोडणार आहेत. म्हणजे कॅनॉलवरनं पाईपलाईन करायची या 7 एकराला? हो, इलेक्ट्रिकची मोटार बसवू, पाणी खेळवू. या 7 एकरात चांगली बागायती शेती होईल. ते ऐकलं आणि तो आनंदला. लहान पोरासारख्या टाळ्या वाजवायला लागला. मालक, 7 एकरात असं केलं तर पैसा किती भेटन? त्यांनी लगेच उसाच्या पैशाचाच विषय काढला. मग मी त्याला टनाचा भाव कमीत कमी 800 सांगितला. म्हणजे 2 ते 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न येणार होतं. त्यात त्याची वाटणी अर्धी, माझी अर्धी. मागच्या दारानं झुंबर कधी आली आणि स्वयंपाकघरात बसून कान देत कधी बसली हेच कळलं नाही. ती आतनं बोलली, बाबूजी बाबूजी हे घर असंच राहू द्या, माझे बाबा ना आम्ही राहू. तुमचं फार्म हाऊस याच घराच्या बाजूला घ्या, म्हणजे तुमचं हे जुनं राहील आणि तुमचं फार्म हाऊस उभं राहील. झुंबरनं चांगला सल्ला दिला होता, मला आवडणारा होता. मी मान्य केला लगेच. मी तिचा सल्ला अमान्य करणार नाही हे तिने मला लगेच पटकन सुनावलं. बहुतेक ती मनकवडी होती. झुंबरचा हिरू मामा कशासाठी येत असतो? मी त्याला विचारलं. मला त्याच्याविषयी का कोण जाणे, उगाचच तिरस्कार वाटायचा. त्या हिरू मामाचं चालणं बोलणं पाहणं खलनायकी ढंगाचं वाटायचं. बाबूजी, मामा आईला सांगत होता. काय? तेवढ्या तिथे तो मामा अवतरला सुद्धा. तो बोलला, झुंबरला मी माझ्या गावाकडं नेतोय. का? कशासाठी? मी हे आवाज केला. माझ्या बहिणीची लेक आहे ती, चांगली गोरी गोमटी देखणी आहे ती. बरं मग? तिला तुम्ही म्हणे कॉलेज शिकवणार, कॉलेजची मास्तरीन करणार. हो करणार, मग त्यात काय बिघडलं? तिच्या 5 आणि 6 नंबरच्या बहिणींना का तुम्ही शिकवलं नाही? त्यांचं शिक्षण का बंद केलं? त्यांचं अभ्यासात डोकं नव्हतं. त्यांची प्रगती पुस्तकं मी बघत होतो. म्हणजे झुंबरची प्रगती तुमच्या फायद्याची आहे असं मी समजावं का? त्यांनी मला 63 सवाल केला. मी झुंबरला शिकवणार होतो या गोष्टीला तो मामा खीळ घालत होता. हे बघ, मी जे काही करणार आहे ना त्याला तू आडवा येऊ नकोस. हे बघा, माझ्या बहिणीच्या पोरींची मला काळजी, तुम्हाला चिंता करण्याचं काय कारणच नाही. त्यांनी माझ्याच घरात मला आवाज दिला. माझ्यावर पॉवर गाजवायला बघत होता. त्याच्यापुढे झुंबरच्या बापाचा आवाज नव्हता हे मी समोर बघत होतो. झुंबरची आई भावाला फितूर होती हेही मला लगेच दिसलं, कारण ती घराबाहेर खिडकीजवळ उभी होती. आपल्या भावाच्या बोलण्यावर मान हलवत होती. हे बघा पाहुणं, हे कुटुंब माझ्या 7 एकर जमिनीत काम करत आहे. त्यांचा आणि माझा संबंध जमीन मालक आणि कुळ एवढाच नाही आहे. हे बघा, बाकीचं रामायण सांगू नका. माझा मुद्दा फक्त झुंबर पुरता आहे. तिला मी माझ्या घरी नेणार म्हणजे नेणार. कशासाठी? तुम्ही तिला इथं हायस्कूल शिकवणार, मग पुढं तालुक्यातल्या कॉलेजला घालणार आणि तिकडं कॉलेजात तिचा पाय वाकडा पाडला तर? मी सरळ करेन तिचा पाय. ज्याच्याशी तिचं जमत असेल त्या दोघांचं मी लग्न लावून देईन. म्हणजे आमच्या दोन्ही कुळाला बट्टा लावणार तुम्ही? त्याच्या बोलण्याचं मला हसू आलं. मी गप्प बसलो. हे बघा, तुमच्याबद्दल मी लय ऐकू नये. त्यांनी माझ्याविषयी संशयाचं बोलणं सुरू केलं. काय ऐकू नयेस रे तू? मी चिडून बोललो. गप्प बसणार कसा? तुम्ही झुंबरला तुमच्या घरात स्वयंपाक करायला लावता, तुमच्या आंघोळीचं गरम पाणी तिलाच आणायला लावता. बरं मग ह्याच्यात काय बिघडलं रे? झुंबरच स्वयंपाकघरातनं बाहेर आली, मामा पुढे उभी राहून काढाडली. झुंबरचा तो आवेश बघितला मी चकित झालो. गौरवर्णामुळे तिच्या अंगावर केवड्याचं रान सांडलंय असं मला नेहमी वाटायचं, पण आता तर ती केवड्याच्या बेटातनं फणा बाहेर काढून दंश घेणारी नागिण वाटत होती. हे बघे झुंबरे, तुझ्या ह्या बाबूजीच्या बोलण्याला भाळू नको. ते तुला कॉलेजच्या शिक्षणाचं गाजर दाखवतील, तुझं वाटोळं करतील. त्यांनी तिच्यापुढे हात कसा तरी नाचवला.
माझ्याच घरात तो गरळ ओकत होता. मला ते सहन होणं शक्य नव्हतं. बाबूजी, तुम्ही कसं ऐकून घेताय हे? झुंबरनं मला चेतवलं. मग मी उठलो. हाताच्या बाह्या सावरल्या. दातोट खात मी त्याच्याकडे सरकलो. मामा धडपडून मागे झाला. पण त्याच्या मागे स्टूल होता. त्याचा धक्का लागून तो खाली आदळला. मामाचं नाक चांगलंच ठेचलं गेलं. नाकाचा घोळणाच फुटला. सगळ्या नाकातनं रक्ताची धार लागली. रक्तानं छातीवर पडलेलं रक्त बघून झुंबरची आई क्षणभर गांगरली आणि तिने गळाच काढला. अरे माझ्या भावा रे, असा कसा पडला? बाबूजी, तुम्ही घाबरू नका. तुम्ही काय ह्याला मारलेलं नाही. आईला काय गळा काढायचा आहे तो काढू दे. झुंबर माझ्या पाठीशी उभी राहून बोलत होती. झुंबर, आता मी पोलिसात जातो. हा बाबूजी तुला फूस लावून नेईन, नाही तर ह्या घरात तुला त्याची रखेल म्हणून ठेवल. ध्यानात घे. तो मामा भयानक बोळा होता. त्याच्या तोंडाला लागणं ठीक नव्हतं. झुंबरच्या बापानं खरं तर त्याला 2-3 ठेवून द्यायला पाहिजे होत्या. पण तो गरीब वाणाचा, गरीब स्वभावाचा. झुंबरच्या आईपुढे त्याचं काही चालत नव्हतं. आपल्याला मुलगा होणारच या आशेवर तिने नवऱ्याचा अंत बघितला होता. मात्र पोरीच्या बापाची जिम्मेदारी तिने त्याच्या गळ्यात टाकली होती. मामा झुंबरला त्याच्या घरी न्यायला आला होता का तर तिने पुढे जास्त शिकू नये. ती जास्त शिकली तर त्याचं काय नुकसान होणार होतं हे मला कळत नव्हतं. झुंबरलाही त्याचा तो विचार मूर्खपणाचा वाटत होता. मामा, तू तुझ्या 2 पोरी आहेत ना, त्या सांभाळ की. माझ्या पोरीचं मी भलं केलंय, तुझं बी तसंच भलं करीन म्हणतो मी. काय केलं भलं त्यांचं? त्याच्या भलं करण्याच्या कल्पना मला तरी कळायला हव्या होत्या. झुंबरनं बरोबर प्रश्न विचारलेला होता. झुंबरचा मामा अजब होता. तो बरोबर खिंडीत सापडला होता. त्यानं मला पटवणं कठीण होतं. मी झुंबरला कॉलेजचं शिक्षण देणार होतो. कॉलेजची प्रोफेसरीन करण्याची माझी इच्छा होती. हा मामा काही दिवस मुंबईला होता. वाडी बंदरला नाक्यावर उभं राहायचं. जो कोणी मुकादम येईल त्याच्या टोळीत हमाल म्हणून काम करायचं. रोज 100 रुपये पाडायचे. मुकादम त्याला किंवा इतर हमालांना पूर्ण मजुरी द्यायचा नाही. बोलून बोलून नाक्यावर मिळालं ती हमालीची मजुरी करणं हे त्याचं काम. असं कामगारात मोडणारा तो गरीब कामगार. वाडी बंदरच्या नाक्यावरच्या हमालाचं काम करणं म्हणजे मरणाचं काम. त्यातनं कधीकधी तो हातगाडी ओढायला पण जायचा. कुठेतरी खानावळी जेवायचं, फुटपाथला झोपायचं, असं त्याचं लाईफ. पुढे तो गिरणीत लागला. गिरणी मजूर झाला. एका जहाल कामगार नेत्यानं गिरण्यांचा बेमुदत संप पुकारला. गिरण्या बंद पडल्या. तब्येतीनं मजबूत असणारे घाटावरचे गिरणी कामगार या गिरणी संपामुळे घरी बसणार नव्हते. ते शेतीवाले होते, ते गावी आले. शेती नसणारे शेतीवर मजूर म्हणून काम करायला लागले. झुंबरचा मामा अशातलाच एक नग. मुंबईत त्याला पक्का असं कुठलंही काम नव्हतं. ना खायची सोय ना राहायची सोय. तो आपल्या पोरीचं काय भलं करणार होता. मुंबईचा मामा मग गावाला आला. विडी फुकत पारावर बसून मुंबईवाला म्हणून आपला रुबाब दाखवायला लागला. मामा, तू आपल्या पोरीची लग्न कशी केली ते मला माहिती बरं का. झुंबरच्या त्या बोलण्यानं मी धागा पकडला आणि त्याला डिवचलं. तुझे जावई मुंबईला असतात का पुण्यात असतात रे? एक असतो बिल्ली मोऱ्याला आणि दुसरा कल्याण भिवंडीकडे. त्याच्या बोलण्यावरनं मी लगेच ओळखलं की ह्याचा मोठा जावई बिल्ली मोऱ्याला कापड गिरणीत असणार आणि दुसरा कल्याण भिवंडीकडे एखाद्या पानाच्या गादीवर असणार. तुझ्या मुली कितवीपर्यंत शिकवल्या? मी त्याला त्याची शिक्षणाची आवड विचारली. पोरीला काय करायचं शिक्षण? पोरीला 2 टाईम भाकर करता आली पाहिजे, शेतावर काम करता आलं पाहिजे. हे सगळं करताना तिला चांगल्या 2 पोरी 3-4 पोरं झाली म्हणजे झाला तिचा संसार. पोरीच्या जातीला शिक्षण काय कामायचं? आता माझ्या पोरी बघा, दोघींचं नवरं काय गावी नाही तरी दोन्ही पोरी चांगल्या लेकूरवाळ्या झाल्या. पहिलीला 3 मुलगे 1 मुलगी, तर दुसरीला त्या उलट म्हणजे 3 मुलगी 1 मुलगा. मुलगा तर बेधीनं पाहिलवान आहे. अच्छा, म्हणजे झुंबरचंही तू हेच करणार का? मी माझ्या पोरीपेक्षा झुंबरला चांगला नवरा बघून ठेवला आहे. काय समजलं? त्याच्या त्या बोलण्यावर झुंबर त्याच्यावर चांगलीच फिरली. तिच्या जिंदगीशी त्याचा काही संबंध नाही, तिने त्याला ठासून सांगितलं. मला जे हवं तेच तिने मामाला सुनावलं होतं. मामाची झुंबरच्या बाबतीत डाळ शिजत नव्हती. झुंबरला काही दिवस माझ्या घरी पाठवा म्हणून तो अडून बसला. पण झुंबर तिची शाळा बुडवायला तयार नव्हती. तिच्या शिक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा होता. ती तिच्या सगळ्या बहिणींमध्ये वेगळी होती. बगळ्यांमध्ये राजहंस उठून दिसतो तशी होती ती.
तिचं बोलणंही कावळ्याच्या पिलात गोड आवाज काढणाऱ्या कोकिळेच्या पिलासारखं होतं. मित्रांनो, हा पहिला भाग इथेच संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.